आवडतं. आज आपण पाटवडी बनवूया. त्यासाठी सामग्री 1 वाटी बेसन भिजवले मी पाण्यात, म्हणजे गुठळ्या निघतात त्याच्या चांगल्या. त्यासाठी लाल तिखट, जिरं, गरम मसाला, हळद, तमालपत्र, खसखस, धना पावडर, ओलं लसूण, 1 टमॅटो, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे छोटे छोटे, ओलं खोबरं, हिरवी मिरची. आता आपण ही सगळा मसाला भाजून घेऊया तेलामध्ये. त्याचा कच्चापणा जाईपर्यंत भाजून घेऊ. कांदा टाकून घेतला आता आपण ह्याच्यात कढईमध्ये. गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेऊ. आता त्यामध्ये टाकू लसूण, 10-15 पाकळ्या येत्या, टमॅटो टाकू, खोबरं पण टाकून घेऊ. त्याच्यात छान असं भाजून घेऊ, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत. अद्रक टाकून घेऊ. 1 तुकडा घेतला मी अद्रकचा. त्याचा पूर्ण कच्चा वास जाईपर्यंत भाजून घेऊ. त्यामध्ये टाकू आता खसखस. खसखसीनं भाजीला चव चांगली येते. तमालपत्र टाकून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकू, 1 अद्रकचा तुकडा टाकू, 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. त्यामध्ये जिरे टाकू. गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकले. तेल गरम झाले आपलं. फिरवून घेतलेलं आपण हिरवी मिरची, जिरं, लसूण, अद्रक परतून घेऊ त्याला पाटवडी बनवण्यासाठी. आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ. हळद टाकून अर्धा चमचा हळद टाकू. मीठ टाकून घेऊ चवीपुरतं. त्यामध्ये बेसन ओतून घेऊ. मिक्स करून ठेवलेलं बेसन त्यामध्ये ओतून घेऊ. गोठळ्या नाही होण्यासाठी पटपट हलवून घेऊ त्याला. थोडंसं पाणी टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ चांगलं बेसन.
बघा किती छान मिक्स झाले आपलं बेसन. एक पण गोठळी नाही झाली त्याची. कढईला चिटकोनी म्हणून आपण ती सारखं हलवून घ्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि ताटाला तेल लावून घेऊ, म्हणजे वडी त्याला ताटाला चिटकत नाही तेल लावल्यावर. आता मसाला फिरवून घेऊ त्याची आमटी बनवण्यासाठी. मिक्सरमध्ये वाटून घेतलाय मसाला. बघा आता किती छान वाफ बसली त्याला बेसनाला. ताटात ओतून घेऊया. उलटण्यानं पसरून घेऊ. उलटण्यानं नाही आलं तर वाटीला तेल लावू आणि गरम आहे तोपर्यंत ताटात पसरवून घेऊ. बघा वाटीने छान पसरवून घेतलंय. आता त्यावर ओलं खोबरं टाकून घेऊ. माझ्याकडे कोथिंबीर नाही, मी खोबरं टाकून घेते त्याच्यावर आणि हलक्या हाताने ते खोबरं असं दाबून घेऊ, म्हणजे वडीला चिटकून राहील खोबरं. हलक्या हाताने दाबू त्याला. तर तेल टाकून घेऊया पाटवडीची आमटी बनवण्यासाठी. तीन चार माप तेल टाकून घेऊ आणि मिक्सरमध्ये फिरवलेला मसाला तेलात टाकून घेऊया. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊ आपण. तुम्हाला माझं चॅनल आवडला, रेसिपी आवडली तर सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा छान असं तेल सुटलंय. मसाला चांगला भाजला म्हणजे भाजी चांगली होती, आपली चव लागते भाजी. मीठ टाकून चवीपुरतं.
छान तेल सुटले आता मसाल्याला. लाल तिखट टाकू 1 चमचा. हळद टाकू अर्धा चमचा. धना पावडर टाकू 1.5 चमचा. गरम मसाला टाकू 1 चमचा. घरचा काळा मसाला टाकू 1 चमचा. घरी बनवलेला कच्चा मसाला टाकू 1 चमचा. एकजीव करून घेऊया. त्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी ओतलं आहे मी. त्यातला मसाला त्यात जातो. आता वडे आपण कट करून घेऊ. तुम्हाला जशी पाहिजे तशी वडी तुम्ही कट करू शकता. छान अशा वड्या कट करून होता झालेत आपल्या. बघा किती छान झाली वडी आपली. आपली आमटी शिजून तयार झाली. बघा किती छान कट आलाय आमटीला. झालं आपलं ताट जेवणाचं तयार. पाटवडी.